हो का, बीडच्या मोर्चासाठी आता सगळे नेते बीडकडे यायला लागलेले आहेत. सगळे प्रमुख नेते आहेत. सुरेश अण्णा धस असतील किंवा छत्रपती संभाजीराजे असतील किंवा बजरंग बाप्पा सोनवणे असतील आणि इतर सगळे राज्यभरातून काही नेते आमदार खासदार या ठिकाणी येत आहेत आणि थोड्या वेळातच ती गर्दी जमायला सुरू होईल. मात्र आत्ताच नेमकं मयत देशमुख जे आहेत त्यांचं कुटुंब सुद्धा या ठिकाणी आलेले. माझ्यासोबत त्यांचे बंधू आहेत धनंजय देशमुख. धनभाऊ, काय म्हणाल, ही लढाई एक कुटुंबाची सुरुवातीला होती, त्याच्यानंतर बरे अनेक नेते, त्याच्यामध्ये सामाजिक संस्था आल्या, आता तर अख्खं राज्य रस्त्यावर उतरायला लागलं. ह्याच्यात एकच आहे की त्यानं निस्वार्थी केलेली गावची सेवा, समाजात त्यांनी निर्माण केलेलं स्थान आणि निस्वार्थी भावनेमुळं जे समाज आहे तिथला, जे माझं गाव आहे, आज देखील सगळं गाव तुम्ही बघितलं असेल, सगळं गाव बंद करून सगळे नागरिक, महिला सर्व इकडं आम्हाला न्याय मागण्यासाठी येत आहेत. आणि त्याचप्रमाणे सगळा जो समाज आहे त्याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आले, राजकीय आले, सामाजिक आले, विविध क्षेत्रातील सगळे लोक ह्या मोर्चात सहभागी होत आहेत. त्याचं कारणच हे आहे की सगळ्यांना न्याय पाहिजे, कुटुंबाला पण न्याय पाहिजे आणि समाजाला पण न्याय पाहिजे. परंतु सरकारने ज्या गोष्टी केल्या त्या इथल्या पोलीस अधीक्षकांची बदली असेल, काय आरोपी अटकेत आहेत, मोका लावला, CID आता ॲक्टिव्ह मोडमध्ये आलेली आहे, तुमचं समाधान? आता कसं आहे, त्यांचं काम ते करतायत, पण त्याच्यातनं जे रिझल्ट येतील त्यावर आपल्याला ठरवता येईल की काय बाबा आपण समाधानी होणार आहेत ह्याच्यानं का नाही होणार आहे. अगोदर आपल्याला कळलं तर पाहिजे ना की काय चाललंय, कुठपर्यंत तपास आहे, की आरोपी कुठल्या दिशेने आहेत, हे कुठल्या दिशेपर्यंत गेलेले आहेत, हे समजल्यानंतर आपण मग व्यक्त होऊ. काय वाटतं की सरकारला आरोपी पकडण्यात यश येत नाहीये, काय वाटतंय? साहजिकच आहे ना, आता खूप 18 दिवस झाले आज आरोपी पकडत नाही आहेत, म्हणजे ते त्यांनाच ठरवायला पाहिजे की आपण काय करायला पाहिजे, कुठली यंत्रणा राबवायला पाहिजे अजून, आणि आरोपीला कसं जेरबंद केलं पाहिजे हे त्यांनी गांभीर्यानं घेऊन त्याचा विचार केला पाहिजे. पण धनभाऊ, याच्यामध्ये आणखी एक चर्चा अशी होऊ लागली की जे फरार आरोपी आहेत कदाचित त्यांची हत्या झाली असावी. ते स्पष्टीकरण डिपार्टमेंट देईल आणि जर ते स्पष्टीकरण देताना त्यांना पुरावे लागतील ना. असं कोणी काही म्हणजे त्यांनी सांगितलं आपल्याला तर आपण कसं समजून घेणार? फक्त चर्चा, अफवा असू शकते, चर्चा असू शकते किंवा आपल्याला म्हणजे त्याच्या अधिकृत अजून कोणी काही सांगितलं नाही ना. आपल्याला अजून त्याचं कुठलीही गोष्ट आपल्याला आपल्यापर्यंत सांगितली नाही डिपार्टमेंटने, तर आपण कसं समजणार आहे? धनभाऊ, एक थोडा भावनिक प्रश्न विचारतो. संतोष अण्णा हे सगळ्या पंचक्रोशीमध्ये अण्णा म्हणून प्रसिद्ध होते, गोरगरिबांच्या मदतीला जाणे. तिथेही ते एक दलित वॉचमॅनला मारहाण केली म्हणून त्यांना वाचवायला गेले आणि त्यांना जीव गमवावा लागला. अवघड होतंय सगळं, हे सगळं विसरायला खूप अवघड आहे सर. समाज जोपर्यंत म्हणजे तिथे भेटायला लोक येतात तोपर्यंत मी बोलतो, ते मला धीर देतात, पण ज्यावेळेस आम्ही घरी जातो सगळं कुटुंब एकत्र बसतो त्यावेळेस खूप अवघड आहे. फक्त आमची डोळ्यांची भाषा चालू होते. खूप व्यक्त व्हायला आज माणूस नाही आहे आपल्यात, तो माणूस असता त्यावेळेस आम्ही व्यक्त होत होतो, बोलत होतो सगळ्यांना. आज कोणी कोणाला बोलत नाही, म्हणजे इतकं अंतकरण जड झालं आहे की शब्द फुटत नाहीत आणि खूप भयावह परिस्थितीमध्ये आम्ही सध्या दिवस काढतोय. मी बघितलं धनभाऊ, तिथून गावातून निघताना संतोष अण्णाच्या फोटोला फुलं अर्पण करायला गेले, अख्खं कुटुंब एकसाथ रडत होतं. त्या हा ना, वेळ किती वाईट आली माझ्यावर. जो माणूस समाजासाठी दिवस रात्र काम करायचा, समाजाला न्याय देत होता, जेवढं चांगलं करता येईल तेवढं करत होता, त्याच्यासाठी न्याय मागायची वेळ आज सगळ्या आमच्या कुटुंबावर आणि समाजावर आली. हे किती दुर्दैव आहे. निश्चितपणे एक दिलाने सर्व जाती धर्माचे लोक आज बीडमध्ये सगळे कोणीच नाही, असं एक सुद्धा घटक राहणार नाही की तो न्याय मागण्याच्या भूमिकेत नाही. सगळ्या जाती धर्माचे, सर्वपक्षीय, सर्व जातीय, सर्व धर्मीय, विविध क्षेत्रातले सगळे लोक हे आज मोर्चात सहभागी होणार आहेत. काही आरोपी पकडले, काही आरोपी पकडले जात नाही आहेत, सरकार प्रयत्न करतंय, अनेक हे केलं. हातबलता वाटते का कुटुंबाची, किंवा आणखी आरोपी पकडले जात नाहीत का? भीतीचं वातावरण आहे अजूनही. 2-3 दिवसापासून वाटायला ना तसं की कुठपर्यंत चालणार आहे हे, का गांभीर्यानं घेतलं जात नाही, का आरोपी पकडत नाहीत, का त्याचा उलगडा होत नाही, असं मनाला वाटतंय ना. जरी व्यक्त नाही झालो तरी आम्ही कुटुंब आम्ही म्हणतोय ना, कसं काय होत नाही, कसं काय सजा होत नाही. आता आपला माणूस तर येणार नाही, एक वेळं समाधान आहे आपलं की त्या विकृतीला संपवणं, पण आमचे भाऊ तर येणार नाहीत ना त्यांनी. फक्त आता समाजाला म्हणजे पुढील दिशा कळली पाहिजे की चुकीच्या गोष्टी केल्यानंतर त्याला माफी होत नाही, त्याला सजा होते आणि पुढील गोष्टी घडणार नाहीत, यासाठीच सगळं आहे ना आता हे. अजून एक घटना घडली धाराशिवमध्ये, एका सरपंचावर हल्ला झालेला आहे. काय म्हणाल, ग्रामीण भागामध्ये सरपंच एवढं का याच्यासाठी? त्यासाठीच तर आम्ही आत्ता ह्याच्यावर न्याय मागतोय ना, म्हणजे लोकांना कळन ना
की चुकीच्या पद्धतीनं वागल्यानंतर किंवा चुकीच्या गोष्टी केल्यानंतर की हे म्हणजे सजा भेटते, शिक्षा भेटते, म्हणून तर आम्ही सगळे, आमचा समाज, सर्व लोक रस्त्यावर आलेत ना. मी कुटुंबाला बघतोय मागच्या 10-15 दिवसापासून, चेहऱ्यावर अजूनही चिंता आहे, तणाव वाटतो अजूनही त्या भागामध्ये. मी तर तिथं गावातच बसून आहे तुमच्या समोर, पण आता आजच मी बाहेर आलो 18 दिवसानंतर या मोर्चात सहभागी व्हायला. कालच्या मोर्चात माझी पुतणी वैभवी गेली होती आणि विराज गेला होता माझा पुतण्या. आजच मी बाहेर आलो आहे. नेमकं आता तिथं जे लोक येत आहेत धीर द्यायला, आम्हाला सांत्वन करायला, त्याच्या बाहेर मी आलोच नाही. नेमकी तिथली कशी परिस्थिती हे त्याचं तुम्हीच म्हणजे माहिती घेतली पाहिजे. निश्चितपणे बघितलं आपण की कुटुंब अजूनही प्रतीक्षेत आहे न्यायाच्या, आणि संतोष अण्णा जे सख्या पंचक्रोशीमध्ये गावामध्ये न्याय द्यायचे, त्यांच्या न्यायासाठी आज मोर्चा आहे.